नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिकामध्ये गट क व गट ड मधील चालक, यंत्रचालक, फायरमन या रिक्त पदांसाठी नवीन सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, यासाठी जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि त्यासोबत याचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया काय लागणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेट बद्दल तुम्हाला सर्वात प्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 4/11/2025 या तारखेला जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका यांच्याकडून गट क व गट ड मधील रिक्त पदांसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अगोदर जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकाकडून अभियांत्रिकी संवर्गातील जेवढी काही रिक्त पद आहेत त्यासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याची पण माहिती मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती अपडेट दिलेली होतीच. आता बघा, ही जी सविस्तर जाहिरात जर तुम्हाला बघायची असेल तर बघा, मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा, माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन ही संपूर्ण जे PDF आहे तुम्ही बघू शकता. आता बघा, या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. सर्वात अगोदर जर बघितलं तर तुम्हाला इथं पदनामबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. बघा, चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशमन, जे की बघा गट क ची पोस्ट आहे. 7व्या वेतन आयोगानुसार जर वेतन श्रेणी बघितली तर बघा 21,700 ते 69,100 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. आता बघा, पदसंख्या जर बघितली 36 जागा यामध्ये रिक्त आहेत. फायरमन म्हणजेच की अग्निशामक या पदासाठी जर बघितलं तर 19,900 ते 63,200 एवढी तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. यामध्ये बघा, एकूण जर रिक्त पदे बघितली तर 150 आहेत. आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक बघा यामध्ये देण्यात आलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जे की बघा 10/11/2025 या तारखेपासून सुरू होणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक जर बघितली तर बघा 1/12/2025 असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा, तुमची जी परीक्षेचे जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुमचा जो काही तुम्ही ईमेल ID देसाल फॉर्म भरायच्या वेळेस त्यावर तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहे. आता बघा, या पद भरतीसाठी परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर बघा, खुला प्रवर्ग असाल तर 1,000 रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग असाल तर 900 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे. आणि ही जी परीक्षा शुल्क आहे ते ना परतावा म्हणजेच की नॉन रिफंडेबल असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीमध्ये जर बघितलं तर आणखी आपण जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण जाणून घेऊया. आता बघा, तुम्हाला इथं पदनाम जे आहे सर्वात अगोदर चालक, यंत्रचालक, वाहन चालक यासाठी जर बघितलं तुम्हाला जात प्रवर्ग म्हणजेच की प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा रिक्त आहेत तुम्ही यामध्ये बघू शकता. आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत, समांतर आरक्षण मध्ये किती जागा रिक्त आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या डेटामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही बघून घेसाल. आता बघा, सर्वात अगोदर जर बघितलं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर बघा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजेच की 10वी पास. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य दिल्या जाणार आहे. बघा, तुमचा जर यामध्ये जर बघितलं राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र 6 महिन्याचा कालावधी जर तुमचा पूर्ण असेल तर तुम्हाला प्राधान्य दिल्या जाणार आहे. आणि वाहन चालक या पदावर किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. बघा, या पदासाठी जर बघितलं 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक आहे. बघा, वैध जड वाहनचं तुम्हाला लायसन्स लागणार आहे. मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जसे की बघा, लिहिता वाचणे येणे आवश्यक आहे तुम्हाला मराठी भाषेसाठी. आणि किमान शारीरिक पात्रता जर बघितली या पदासाठी तर बघा, उंची जी आहे तुमची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवार असाल तर बघा 157 सेंटीमीटर, छाती जर बघितली तर साधारण 81 सेंटीमीटर आणि फुगवून तुम्हाला 5 सेंटीमीटर जास्त करावी लागणार आहे. महिला उमेदवारांसाठी लागू नसणार आहे. वजन जर बघितलं किमान 50 ग्राम आणि महिलांसाठी जर बघितलं किमान 46 किलोग्राम असायला हवं. दृष्टी चांगली असायला हवी. आणि बघा, तुमचं जर का अग्निशमन प्रशिक्षण केंद्र पूर्ण झालेलं नसेल तर बघा, नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षण केंद्राचा 3 महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील. जे की बघा, यामध्ये माहिती याबद्दलची देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं फायरमन या पदासाठी तर बघा, तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरी वाईज रिक्त पदांचा आढावा जो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. आता बघा, शैक्षणिक पात्रता जर बघितली या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक म्हणजेच की 10वी पास. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. आणि मराठी भाषेतून तुम्हाला म्हणजे की मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लिहिता वाचणे बोलता येणे आवश्यक आहे. आता बघा, या पदासाठी जर बघितलं तर एक्सपिरियन्स मागण्यात आलेला नाही आहे. फक्त बघा, यामध्ये अग्निशमन प्रशिक्षण केंद्र 6 महिन्याचा कालावधी
जो की तुम्हाला पूर्ण केलेला असावा, यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. किमान शारीरिक पात्रता जर बघितली तर बघा उंची 165 सेंटीमीटर, छाती जर बघितली साधारणतः 81 सेंटीमीटर, जे की बघा आपण वरील पदासाठी बघितलं सेम यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे शारीरिक पात्रता. आता बघा त्याच खाली जर बघितलं सर्वसाधारण सूचना, जे की बघा विद्यार्थ्यांसाठी सांगण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही यामधून वाचून घेसाल. त्याच खाली जर बघितलं तर आणखी यामध्ये काय काय पॉईंट देण्यात आलेले आहे ते आपण जाणून घेऊया. आता बघा इथं वयोमर्यादेबद्दल सांगण्यात आलेलं आहे. किमान वयोमर्यादा जर बघितली तर बघा 18 वर्ष, अराखीव खुला प्रवर्गासाठी जर बघितलं तर 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक असाल तर 33 वर्षापर्यंत, आणि बघा माजी सैनिक असाल तर 33 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकाल. एवढं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी यामध्ये संपूर्ण जी माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे, तुम्ही इथं रीड करून घेसाल की काय काय माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक म्हणजेच की प्रत्येक कॅटेगरीनुसार आरक्षणाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा निवड पद्धत कशा प्रकारे आहे, संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली की निवड कशा प्रकारे होणार आहे. यामध्ये बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांचे किमान 50% व मागास वर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांचे किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की खुला प्रवर्ग असाल तर बघा 50% गुण मिळविणे आवश्यक आहे, आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45% गुण मिळविणे आवश्यक आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा यामध्ये प्रत्येक माहिती जी आहे ते महत्वाची देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं वाचून घेसाल. बघा प्रत्येक जर माहिती मी तुम्हाला सांगत राहिलो तर बघा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होणार आहे. तर बघा याच्या खाली जर आलो तर बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना, जे की महत्वाच्या राहणार आहे, तुम्ही इथं वाचून घेसाल. आता बघा याच्या अगोदर जर बघितलं आपण ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक बघितलेले आहे. त्यानंतर जर बघितलं तर बघा यासाठी अभ्यासक्रम काय आहे याच्याबद्दलची माहिती आपण बघूया. तर बघा इथे तुम्हाला परीक्षेचे संक्षिप्त स्वरूप पुढील प्रमाणे असेल, यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा चालक, यंत्रचालक या पदासाठी जर बघितलं विषयामध्ये देण्यात आलेली आहे. दर्जा जो आहे तुमचा 10वी वरती राहणार आहे. माध्यम जे आहे मराठी राहणार आहे. प्रश्न संख्या बघा एकूण 60 असणार आहे. गुण जर बघितलं तर 120, आणि 90 मिनिटाचा कालावधी म्हणजेच की 1.5 घंटा टाइम पिरियड तुम्हाला देण्यात येणार आहे. आता बघा विषय जर बघितलं तर बघा मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, संबंधित विषय याकडून जर बघितलं तुम्हाला 15 असे क्वेश्चन विचारला जाणार आहेत. दोन्ही पदासाठी जर अभ्यासक्रम बघितला तर सारखाच तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा उपरोक्त नमूद तक्त्यातील पदांसाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता व कार्यक्षमता तपासण्यासाठी 80 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येईल. बघा परीक्षा प्लस दोन्ही पदांसाठी जर बघितलं तर 80 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेतील गुणांसह या चाचणीतील गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. बघा मैदानी चाचणीचे गुण आणि परीक्षा जे तुम्ही देणार आहात त्याचे गुण मिळून जे तुमची अंतिम गुणवत्ता निवड करण्यात येणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. उपरोक्त पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीची सविस्तर माहिती जर बघितली स्वतंत्रपणे नाशिक मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा जशी काही याची मैदानी चाचणीबद्दल माहिती मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम वरती देणार आहे, म्हणून टेलिग्रामला तुम्ही अवश्य जॉईन होऊन जा. तर बघा यामध्ये जर बघितलं तर महत्वाचे जे पॉईंट आहे ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे कव्हर केलेले आहे. तरी पण बघा तुम्हाला जर काही आजच्या व्हिडिओमध्ये काही अडचण आढळली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघा कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, जे की बघा तुम्हाला इथं कागदपत्राबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आणि या भरती संदर्भात म्हणजेच की बघा जर का तुम्हाला मागील वर्षाचे पेपर आणि बघा आता जर बघितलं तर जे काही नोट्स अवेलेबल आहेत माझ्याकडे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम वरती देणार आहेत, म्हणून माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा आणि युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या भरती संदर्भातची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.